गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या जवळ नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनानं सिल्वासा पेठकडून येणाऱ्या इर्टिका कारला समोरून धडक दिल्यानं इर्टिका कार अक्षरशः चिंधड्या उडाल्या होत्या। कारमधील 3 जण जागीच ठार तर 4 जण गंभीर जखमी तसेच स्कॉर्पिओ वाहनातील 1 जण ठार झाले असून जखमींना टोलनाक्यावरील रुग्णवाहिका चालक मयूर केक यांनी तात्काळ ग्रामीण नाशिक रुग्णालयामध्ये दाखल केले। पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिल्ली सिल्वासा इर्टिका क्रमांक DD01 AA 9013 येथून पेठ नाशिक इथं जात असताना नाशिककडून येणारी स्कॉर्पिओ क्रमांक GJ 15CR 7964 हिनं चाचडगाव टोल नाक्याजवळ दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरून धडक दिल्यानं इर्टिकामधील शाहरुख खान, फराकत खान वय वर्ष 28 राहणार सिल्वासा बाकी 2 घांची नावं मिळू शकलेली नाहीयेत। 3 जण जागीच ठार तर स्कॉर्पिओ मधील चोगीलाल हिरालाल गुजर वय वर्ष 75 राहणार देवगड जिल्हा राजस्थान हे जागीच ठार झाले। जखमी असलेले किसनलाल हिरालाल गुजर वय वर्ष 45, गणेशा किसनलाल गुजर वय वर्ष 42, खुशी किसनलाल गुजर वय वर्ष 12, पूनम गुजर वय वर्ष 20 हे सर्व राहणार जिल्हा राजगड राजस्थान यांना नाशिक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे। ही माहिती दिंडोरी पोलीस स्टेशनला कळताच दिंडोरी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस नाईक संजय गायकवाड, PSI खुळे, पोलीस हवालदार पानसरे, PC झोपडे, महामार्ग पोलीस PSI दीपक दोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा अदमान, पोलीस हवालदार बोडके, पोलीस नाईक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल शेख ढगे मसदे यांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य करून रस्त्यावरील ट्रॅफिक व्यवस्थित केली। नाशिक पेठ रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू असल्यानं वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरूनच वाहन चालवायला लागते। चाचडगाव पासून पुढे अपघात कायम होत असतात। याकडे राष्ट्रीय महामार्ग यांनी रस्त्याची रुंदी व डिवायडर लावण्यात यावे अशी मागणी वाहन चालक करत आहेत। नाहीतर असेच अपघात होत राहणार याची देखील संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा चाचडगाव परिसरातील नागरिकांनी दिलाय। यावेळी चाचडगावचे पोलीस पाटील पुरुषोत्तम पंडित यांच्यासह नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।